वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण पहिली घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. पहिली घटक चाचणी परीक्षा 2025-26ची आहे. विषय अर्थशास्त्र आणि इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना ही प्रश्नपत्रिका आहे, महाराष्ट्र बोर्डची. आणि ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी यापूर्वी पोस्ट केलेली आहे, पण आज आपण उत्तरपत्रिका याची पाहूया. गुण आहेत 25 आणि 1.5 तासांचा वेळ आहे. पहिली घटक चाचणी परीक्षा 2/9/2025. उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. या चॅनलवर मी इयत्ता 11वी 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पोस्ट केलेल्या आहेत. ते व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. तुम्हाला जे व्हिडिओ पाहायचे असतील, तुमचा जो विषय असेल ते पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. चला, प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला 5 गुणांचा आहे. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. इथे सूचना दिलेली आहे, विधाने पूर्ण करा. म्हणजेच विधान पूर्ण लिहून अचूक पर्याय रिकाम्या जागी लिहायचा, उत्तराखाली 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि पुढचं विधान लिहायचं. म्हणजेच काय तर पूर्ण विधान लिहायचं, फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही. क्रमांक 1, अप्रत्यक्ष मागणी टिंबटिंब मागणी म्हणूनही ओळखली जाते. पर्याय दिलेले आहेत 4, त्यापैकी अचूक निवडायचा आहे. अ प्रत्यक्ष, ब परोक्ष, क संमिश्र, ड स्पर्धात्मक आणि अचूक उत्तर आहे याचं ब म्हणजे परोक्ष. आता मी इथे ब असं लिहिलं आहे, तुम्ही तसं न लिहिता पूर्ण वाक्य लिहायचं आहे. अप्रत्यक्ष मागणी परोक्ष मागणी म्हणूनही ओळखली जाते आणि परोक्ष शब्दाखाली 2 रेषा मारायच्या. नंबर 2, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणजे तृप्तिबिंदू म्हणजे जेव्हा टिंबटिंब. 4 पर्याय दिलेले आहेत. अ एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते. ब एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते. क एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता 0 होते. ड सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते. अचूक उत्तराचा पर्याय आहे क, पण तो पूर्ण विधान लिहायचं आहे. एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता 0 होते. क्रमांक 3, क्ष अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र टिंबटिंब. पर्याय दिलेले आहेत. अ संपूर्ण लवचिक मागणी, ब संपूर्ण अलवचिक मागणी, क जास्त लवचिक मागणी, ड कमी लवचिक मागणी आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ संपूर्ण लवचिक मागणी. 4, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर प्रथम टिंबटिंब यांनी केला. अ ॲडम स्मिथ, ब रॅग्नर फ्रिश, क लिओनेल रॉबिन्स, ड प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे ब म्हणजे रॅग्नर फ्रिश. 5, उपयोगिता यावर अवलंबून असते. पर्याय अ तीव्र गरज किंवा इच्छा, ब उपभोक्त्याचे उत्पन्न, क उत्पादनाची गुणवत्ता, ड संख्यात्मक मापन आणि उत्तराचा पर्याय आहे अ म्हणजे तीव्र गरज किंवा इच्छा यावर उपयोगिता अवलंबून असते. ब प्रश्न आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे, 6 गुण आहेत. 5 संकल्पना दिलेल्या आहेत, 3 सोडवायच्या 6 गुण म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 1 गुण. क्रमांक 1, पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. 2, खेडेगावाला पुराचा फटका बसल्यामुळे किमती स्थिर असूनही विविध वस्तूंची मागणी कमी झाली. 3, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. 4, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. 5, निशाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. आता हे उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहूया. क्रमांक 1, पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. उत्तर पाहूया. उदाहरणातील संकल्पना आहे उपयोगिता. संकल्पनेचे स्पष्टीकरण, ज्या वस्तू व सेवांमध्ये मानवी गरजा पूर्ण करण्याची शक्ती असते त्यास उपयोगिता म्हणतात. वरील उदाहरणात पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
त्यास उपयोगिता प्राप्त झाली. 2. खेडेगावाला पुराचा फटका बसल्यामुळे किमती स्थिर असूनही विविध वस्तूंची मागणी कमी झाली. उत्तर, उदाहरणातील संकल्पना आहे मागणीतील घट. संकल्पनेचे स्पष्टीकरण पाहूया आपण. वस्तूच्या किमतीत बदल न होता इतर परिस्थितीत प्रतिकूल बदल झाल्यास वस्तूची मागणी कमी होते, त्यास मागणीतील घट म्हणतात. क्रमांक 3. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. उत्तर आहे उदाहरणातील संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्र आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण. सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट आर्थिक घटकाशी निगडीत असते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती, वैयक्तिक उत्पन्न यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. वरील उदाहरणात गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली आहे. वैयक्तिक उत्पन्नाचा म्हणजे वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला आहे, म्हणून यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय असल्याचे वरील उदाहरणात स्पष्ट होते. 4. सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. उत्तर पाहूया. उदाहरणातील संकल्पना आहे काल उपयोगिता. संकल्पनेचे स्पष्टीकरण. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते, त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ उन्हाळ्यात थंड पेयाची उपयोगिता असते, हिवाळ्यात स्वेटरची उपयोगिता, तर पावसाळ्यात छत्रीची उपयोगिता असते. वरील उदाहरणात सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले कारण हिवाळ्यात स्वेटरची उपयोगिता जास्त असते. 5. निशाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. उत्तर पाहूया. उदाहरणातील संकल्पना आहे उत्पादन घटक किंवा उत्पादन घटकांचे मोबदले असं लिहिलं तरी चालेल. स्पष्टीकरण पाहूया. संकल्पनेचे स्पष्टीकरण. वरील उदाहरणामध्ये निशाने कामगारांना दिलेले वेतन आणि बँक कर्जावरील दिलेले व्याज हे उत्पादन घटक आहेत आणि या उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. या सिद्धांतामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांचा समावेश होतो. यामध्ये भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा दिला जातो. वरील उदाहरणामध्ये कामगारांना वेतन दिले म्हणजे त्यांच्या श्रमाला वेतन दिले आणि कर्जाला व्याज दिले म्हणजेच भांडवलाला व्याज दिले असे स्पष्ट होते. म्हणजे वरील उदाहरणामध्ये उत्पादन घटकांचा अभ्यास केला जातो हे स्पष्ट होते. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे, 8 गुण. 3 प्रश्न दिलेत, 2 सोडवायचे आणि 8 गुण आहेत. याचा अर्थ एका प्रश्नाला 4 गुण. 1. मागणीचे प्रकार स्पष्ट करा. 2. उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. 3. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. आपण आता या प्रश्नांची उत्तरं पाहूया 4 गुणांच्यासाठी. 1. मागणीचे प्रकार स्पष्ट करा. उत्तरामध्ये पहा मागणीचे प्रकार 5 दिलेले आहेत. 1. प्रत्यक्ष मागणी, 2. अप्रत्यक्ष मागणी, 3. पूरक मागणी, 4. संमिश्र मागणी, 5. स्पर्धात्मक मागणी. आता ह्या प्रकारांची फक्त नावं न लिहिता इथे प्रश्न विचारला आहे मागणीचे प्रकार स्पष्ट करा, म्हणजे ह्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहावं लागेल कारण 4 गुणांचा प्रश्न आहे. 1. प्रत्यक्ष मागणी. प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्यांकडून ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. या वस्तू उपभोक्त्यांच्या गरजा प्रत्यक्ष भागवितात. अशा प्रकारच्या उपभोग्य वस्तूंना मागणी केली जाते. उदाहरणार्थ अन्नाची मागणी, कपडे इत्यादी. 2. अप्रत्यक्ष मागणी. अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असेही म्हणतात. या वस्तूंची मागणी वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असते. ही मागणी उत्पादनाच्या वस्तूंची असते. अशा प्रकारे उत्पादन घटकांची मागणी अप्रत्यक्ष असते. उदाहरणार्थ साखर कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते. 3. प्रकार पूरक मागणी. जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ पूरक मागणीला संयुक्त मागणी असेही म्हणतात. विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा ती अस्तित्वात येते. उदाहरणार्थ शाई पेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी इत्यादी. 4. प्रकार संमिश्र मागणी. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ विजेची मागणी. याची मागणी वेगवेगळ्या उपयोगांसाठी जसे विद्युत दिवे, पंखा, धुलाई यंत्र इत्यादींसाठी केली जाते. 5.
स्पर्धात्मक मागणी ही अशा वस्तूंची मागणी असते जी एकमेकांना पर्याय असतात. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी, साखर आणि गूळ इत्यादी. दुसरा प्रश्न, उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर, उपयोगितेचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 1. रूप उपयोगिता. जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ मातीपासून खेळणी, लाकडापासून फर्निचर इत्यादी. रूप उपयोगितेला आकार उपयोगिता असे देखील म्हणतात. 2. स्थल उपयोगिता. जेव्हा वस्तूंचे स्थळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्या स्थल उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार व गरम कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. वस्तूचे स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता निर्माण होते. तिसरा प्रकार, सेवा उपयोगिता. समाजातील विविध व्यावसायिकांकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरविल्या जातात म्हणजे सेवा उपयोगिता होय. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, शिक्षक, गायक इत्यादींच्या सेवा. 4. ज्ञान उपयोगिता. जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ मोबाईल फोन किंवा संगणकाच्या विविध कार्यप्रणालींचे ज्ञान होते तेव्हा ज्ञान उपयोगिता निर्माण होते. 5. स्वामित्व उपयोगिता. याला दुसरं पण नाव आहे मालकी उपयोगिता. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. उदाहरणार्थ विक्रेत्यांकडून ग्राहकांकडे वस्तू हस्तांतरित होते. 6. काल उपयोगिता. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्याला सुट्टीच्या काळापेक्षा परीक्षा काळात पाठ्यपुस्तकामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. तसेच वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतेच्या काळात वस्तू वापरासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे काल उपयोगिता निर्माण करणे होय. उदाहरणार्थ रक्तपेढी. प्रश्न तिसरा, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. उत्तर, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता खालील तक्त्याद्वारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती 3 भाग दिलेत. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, त्याच्यामध्ये दिलेले मागणीचे विश्लेषण, पुरवठ्याचे विश्लेषण. दुसऱ्या भागात उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आहेत, त्यामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा. आणि पुढचा तिसरा भाग आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. त्याच्यात 3 भाग आहेत. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता याचं स्पष्टीकरण आपण करूया या तक्त्यामध्ये दिलेल्या मुद्द्यांचे. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वैयक्तिक वस्तूंच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. हे वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्यांची निश्चिती करण्यास मदत करते. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधनसामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम आहे असे म्हणता येईल. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यात होतो. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार 3 प्रकारे होतो. 1. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. 2. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. 3. एकूण आर्थिक कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. एकूण आर्थिक कार्यक्षमता लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने
आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. तिसरा शेवटचा प्रश्न, सविस्तर उत्तर लिहा. कोणताही एक. 2 प्रश्न दिलेत, 2 पैकी 1 सोडवायचा. 6 गुण आहेत. 1. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. म्हणजे मागणीचा नियम पण लिहायचा आहे, तक्ता आकृतीसह, आणि त्याचे अपवाद पण लिहायचे. 2. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. ते 5 प्रकार आहेत. ते संपूर्ण आकृतीसह स्पष्टीकरण करायचं आहे. जिथे जिथे आकृत्या पुस्तकामध्ये आहेत म्हणजे प्रश्नाच्या उत्तरात देणं गरजेचं आहे. आपण सविस्तर उत्तर कसं लिहायचं ते पाहूया. पहिला प्रश्न आहे, मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. उत्तर, मागणीचा नियम लॉ ऑफ डिमांड. प्रस्तावना लिहायची, त्याला 1 गुण असतो. सन 1890 प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. सिद्धांताचे विधान. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हा सिद्धांत पाठच करायचा आहे आणि असाच लिहायचा आहे, काहीही बदल न करता. दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्पर विरोधी असतो. मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो. dx बरोबर f कंसामध्ये px. खालील उदाहरणाच्या सहाय्याने मागणीचा नियम पत्रक व आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केला आहे. आता आपण मागणी पत्रक पाहूया. क्ष वस्तूची किंमत दिली रुपयामध्ये पहिल्या रकान्यात आणि दुसऱ्या भागात च वस्तूची मागणी किलोमध्ये दिली आहे. किंमत 50, 40, 30, 20, 10 आणि मागणी आहे क्ष वस्तूची 1, 2, 3, 4, 5 किलोमध्ये दिली. आता यावरून आकृती काढायची आहे. याचा अगोदर स्पष्टीकरण लिहायचं, नंतर आकृती. तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे जेव्हा क्ष वस्तूची किंमत प्रति किलोस 50 रुपये असते तेव्हा मागणी 1 किलो आहे. परंतु जेव्हा किंमत 50 रुपयावरून 40 रुपयेपर्यंत कमी होते तेव्हा मागणी 1 किलोवरून 2 किलोपर्यंत वाढते. ज्यावेळेस वस्तूची किंमत 30 रुपये असते तेव्हा मागणी 3 किलो होते. त्याचप्रमाणे किंमत 20 रुपये प्रति किलो असताना 4 किलो मागणी केली जाते आणि किंमत 10 रुपयेपर्यंत घटते तेव्हा मागणी 5 किलोपर्यंत वाढते. यावरून असे स्पष्ट होते की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होते आणि वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणीत घट होते. म्हणजेच किंमत व मागणी यात व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. आता यावरून आपण आकृती पाहूया. मागणीचा वक्र. य अक्षावर किंमत घेतली आहे, क्ष अक्षावर मागणी घेतली आहे किलोमध्ये. किंमत 10, 20, 30, 40, 50 नोंद करून घेतली. मागणी पण 1, 2, 3, 4, 5 अशी नोंद केली आणि दिलेले बिंदू जोडले. तक्त्यामध्ये दिलेली आहे तशी. म डावीकडून उजवीकडे खाली घसरत येणारा वक्र तयार होतो. तो बाणाच्या सहाय्याने दाखवलेला आहे. मागणी वक्र. अशीच नेटनेटकी सुबक आकृती काढायची. आकृतीचं स्पष्टीकरण पाहू. आकृतीमध्ये क्ष अक्षावर वस्तूची मागणी आणि या अक्षावर किंमत दर्शवली आहे. हा मागणी वक्र आहे जो डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. म्हणजे मागणी वक्राचा आकार ऋणात्मक असतो कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवतो. मागणीच्या नियमाचे अपवाद. मागणीच्या नियमाचे काही अपवाद आहेत. याचाच अर्थ काही अपवादात्मक परिस्थितीत वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो. अशा वेळी मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो. मागणी वक्रातील धनात्मक संबंध आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केला आहे. अपवाद आहेत पण त्यामध्ये आकृती पण काढायची आहे. ती आकृती कशी पाहूया आपण. पहा, य अक्षावर किंमत, क्ष अक्षावर मागणी घेतली आहे आणि हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा अपवादात्मक मागणीचा वक्र तयार होतो. अशीच आकृती काढा सुबक. मागणीच्या नियमाचे अपवाद खालीलप्रमाणे आहेत. 1. गिफेनचा विरोधाभास. कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूंची मागणी कमी होते.
सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाहीत, कारण त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू, उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. 2. प्रतिष्ठेच्या वस्तू. मौल्यवान वस्तू जसे हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत. म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरीही अधिक वस्तू खरेदी करतात. 3. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. जेव्हा लोकांना भविष्यकाळात वस्तूंच्या किमती वाढतील असा अंदाज असेल तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही. अशा परिस्थितीत वस्तूच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात. उदाहरणार्थ दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यासारख्या वस्तूंच्या किमती वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात, कारण दीपावलीमध्ये किमती अधिक वाढण्याची शक्यता असते. 4. किमतीचा आभास. अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदाहरणार्थ उच्च दर्जाच्या वस्तू. 5. अज्ञान. काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूंबद्दल किमतीबद्दल माहिती नसते. 6. सवयीच्या वस्तू. चहासारख्या विशिष्ट वस्तूंच्या उपभोगाची सवय असल्यास अधिक किमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते. प्रश्न 2. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर. किंमत लवचिकता. अगोदर त्याची व्याख्या लिहायची आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलांमुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. हे सूत्रसुद्धा लिहायचं. सूत्र लिहायचं आहे. आता मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा क. तेच सूत्र आहे उलटसुलट करून दिलेलं. मागणीची किंमत लवचिकता बरोबर डेल्टा म छेद म भागिले डेल्टा क छेद क. येथे म म्हणजे आहे मूळ मागणी, म्हणून डेल्टा म छेद म गुणिले क छेद डेल्टा क. डेल्टा म म्हणजे नवीन मागणी व जुनी मागणी यातील फरक, क आहे मूळ किंमत आणि डेल्टा क आहे नवीन किंमत आणि जुनी किंमत यामधील फरक. आता पाहूया आपण मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. क्रमांक 1. अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. एडी बरोबर हे चिन्ह आहे पहा, असं 8 आकडा आहे आडवा केलेला. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल बरोबर इन्फिनिटी. इन्फिनिटीचं चिन्ह येते 8 आकडा. मागणीची किंमत लवचिकता बरोबर अनंत. अनंत लवचिकता आहे ती अनंत बदल. आकृती काढायची आहे. संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र. अ आणि य अक्षावर किंमत घ्यायची, अ आणि क्ष अक्षावर मागणी घ्यायची. क किंमत दाखवलेली आहे. म हा क्ष अक्षाला समांतर असणारा वक्र आहे. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे क या किमतीला मागणी अनंत लवचिक आहे, जी म या मागणी वक्राने दर्शवली आहे. मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. आता हे क्ष अक्षाला समांतर असतो वक्र, याचा वस्तुनिष्ठ प्रश्न याच प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. 2. संपूर्ण अलवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 0. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. मागणीतील किंमत लवचिकता बरोबर डेल्टा पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा क. मागणीची किंमत लवचिकता सूत्रामध्ये टाकायची. 0/20 बरोबर 0. मागणीची किंमत लवचिकता येते 0. व्यवहारात ही परिस्थिती कमी प्रसंगी आढळते. उदाहरणार्थ मिठाला दुधाला असलेली मागणी. आकृती पाहायची. संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र आहे.
य अक्षावर किंमत, क्ष अक्षावर मागणी आणि क मूळ किंमत आहे, क1 आणि क2 बदललेली किंमत आहे आणि म हा मागणी वक्र य अक्षाला समांतर असा बनतो. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे म हा मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. क या किमतीस म ही मागणी आहे. किमतीमध्ये क1, क2 असे बदल झाले तरी मागणीत काही बदल होत नाही. तिसरा प्रकार एकक लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे ED बरोबर 1. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 50% वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर आपण किंमत टाकूया. 50/50 बरोबर उत्तर येईल 1 म्हणजे एकक लवचिक मागणी. आकृतीमध्ये एकक लवचिक मागणी दर्शवलेली आहे. य अक्षावर किंमत, क्ष अक्षावर मागणी आणि क मूळ किंमत आहे, त्यावेळेला ब मागणी आहे. किंमत क1 झाली, त्यावेळेला मागणी ब1 झाली आणि वक्र म असा तयार झालेला आहे. किमतीतला बदल आणि मागणीतला बदल समान आहे. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे क1 हा किमतीतील बदल आहे तर ब1 हा मागणीतील बदल आहे. हे दोन्ही बदल एकसारखे असल्याने म हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवतो व तो आयताकृती परिवलयाचा असतो. चौथा प्रकार जास्त लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1. हे चिन्ह लक्षात ठेवा. एकापेक्षा जास्त लवचिकता. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 100% वाढ होते. सूत्र मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर किमती आपण टाकूया. 100/50 बरोबर उत्तर येणार आहे 2 म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड जी आहे ती ग्रेटर दॅन 1. एकापेक्षा जास्त लवचिकता. आकृती काढायची जास्त लवचिक मागणी वक्राची. य अक्षावर किंमत, क्ष अक्षावर मागणी आणि क मूळ किंमत आहे, त्यावेळेला ब इतकी मागणी आहे. ब किंमत क पासून क1 कमी होते, मागणी ब पासून ब1 वाढते. म हा मागणी वक्र दर्शवलेला आहे. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे ब1 हा मागणीतील बदल क1 या किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे, त्यामुळे म हा मागणी वक्र लवचिक मागणी दर्शवतो. या प्रकारात मागणी वक्र पसरट असतो म्हणजे इथे किमतीतला बदल कमी आणि मागणीतला बदल जास्त आहे. आणि शेवटचा प्रकार कमी लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1. हे पण चिन्ह लक्षात ठेवा. जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 25% वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. मागणीतील किंमत लवचिकता आपण किमती टाकूया. 25/50 बरोबर 0.5 म्हणजे एकापेक्षा कमी. आकृती कमी लवचिक मागणीचा वक्र दाखवलेला आहे. य अक्षावर किंमत, क्ष अक्षावर मागणी आणि क पासून क1 किंमत कमी होते तेव्हा ब पासून ब1 मागणी वाढते, पण किमतीतला बदल जास्त, मागणीतला बदल कमी. म हा अगदी तीव्र उताराचा वक्र बनतोय. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे ब1 हा मागणीतील बदल क1 या किमतीतील बदलापेक्षा कमी आहे, म्हणून म हा मागणी वक्र कमी लवचिक मागणी दर्शवतो. हा मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. धन्यवाद. अशा प्रकारे आपण उत्तरपत्रिका तयार केलेली आहे, प्रश्नपत्रिका सोडवली. इयत्ता 11वी आणि 12वीच्या अनेक प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा नक्की पहा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुम्ही कमेंट केली तर मग मला उत्साह वाटतो अशा प्रकारे अधिक प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवून द्यायला. तसेच तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही विचारू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा.
अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.